नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी श्रीमती नाशिकर एस.बी. इंदिरा गांधी प्राथमिक शाळा रुईभर येथे कार्यरत आहे। आज मी तुम्हाला बुद्धिमत्ता या विषयातील वर्गीकरण या घटकातील संख्या हा उपघटक शिकवणार आहे। काल आपण वर्गीकरण या घटकातील शब्दसंग्रह हा उपघटक शिकलो। आज मी तुम्हाला संख्या वर्गीकरणातील संख्या हा उपघटक शिकवणार आहे। आता संख्या कशी ओळखायची, गटात न बसणारी संख्या कशी ओळखायची, तर दिलेल्या संख्यापैकी 3 संख्या त्यांच्या साम्यामुळे एका गटात मोडतात आणि एक संख्या गटात बसत नाही। त्याच्यावरून आपण काय करायचे, गटात न बसणारी संख्या ओळखायची। मग ह्या संख्या कशा असतात, कशा प्रकारच्या संख्या असतात, तर ह्या संख्या काही संख्यामध्ये बेरीज दिलेली असते, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, क्रमवार संख्या असतात, वर्गमूळ संख्या असतात, सम संख्या असतात, विषम संख्या असतात किंवा पाड्यातल्या संख्या असतात किंवा फरक विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या असतात, मग यावरूनच आपल्याला काय करायचं, ह्या संख्यांचं निरीक्षण करून आपल्याला गटात न बसणारी संख्या ओळखायची। म्हणजे ती संख्या सम संख्या आहे का, विषम संख्या आहे का, वर्गमूळ संख्या आहे का, वर्ग संख्या आहे का, पाड्यातली आहे का, किंवा त्या संख्यांची बेरीज किती येते, त्या संख्यांची बेरीज किती येते, यावरून आपल्याला गटात न बसणारी संख्या ओळखायची। आता मी बोर्डवर प्रश्न लिहिलाय। आता गटात न बसणारी संख्या कशी ओळखायची ते आपण उदाहरणाने समजून घेऊ। मग आता मी प्रश्न लिहिलाय आणि उदाहरण पण दिलंय बघा। मी उदाहरण वाचते, 25, 36, 49 आणि 68। 25, 36, 49 आणि 68। आता गटात न बसणारी संख्या शोधायची आपल्याला। काय करावं लागेल, तर आधी संख्येचं निरीक्षण करावं लागेल। ह्या संख्या कशा आहेत, 25, 36, 49, हे लगेच लक्षात आलं पाहिजे की ह्या संख्या कशा आहेत, वर्ग संख्या आहेत। बघा आता 25 कितीचा, त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, संख्यांचे वर्गपाठ पाहिजे, पाडेपाठ पाहिजे। मग आता तरच आपल्याला उदाहरणे सोडवता येतात। आता 25 कितीचा वर्ग आहे, तर 5चा वर्ग आहे। 25 ही संख्या 5चा वर्ग आहे। वर्ग संख्या म्हणजे काय, त्या संख्येला गुणणे। बघा 5चा वर्ग 25। आता 36 कितीचा वर्ग आहे, 36 6चा वर्ग आहे। 36 6चा वर्ग आहे, म्हणून 6 36। 36। आता 49 कितीचा वर्ग आहे, 7चा वर्ग आहे। 49 7चा वर्ग आहे, 7 49। बघा आता चौथा पर्याय पहा, 68 ही वर्ग संख्या आहे का, नाही। ह्या तिन्ही संख्यामध्ये साम्य आहे म्हणून त्या एका गटात मोडतात आणि 68 ही संख्या त्या गटात बसत नाही, किंवा ही संख्या गटात न बसणारी संख्या आहे। 25, 36, 49 हे काय वर्ग संख्या आहेत आणि 68 ही वर्ग संख्या नाही, म्हणून आपला गटात न बसणारी संख्या कोणती आहे, तर 68। गटात न बसणारी संख्या 68।
ह्याच्यावरीलच आपण काय करू, दुसरं उदाहरण सोडू. गटात न बसणारी संख्या, गटात न बसणारी संख्या ओळखा, यावरीलच काय करू आपण, दुसरं उदाहरण सोडू. काय दुसरं उदाहरण पहा. दुसरं उदाहरण आहे 55. दुसरं उदाहरण आहे 55, 22. तिसरं आहे 33 आणि चौथा आहे 45. आता मग अशी सांगितलंय, गटात न बसणारी संख्या ओळखताना काय करायचे, त्या संख्यांचं आधी काय करायचं, निरीक्षण करायचं. मग ती संख्या पाड्यातली आहे का, वर्ग संख्या आहे का, परत वर्गमूळ संख्या आहे का, विशिष्ट संख्येने भाग जातो का, त्याचं आधी काय करायचं, निरीक्षण करायचं. आता ही संख्या बघा, आपण वाचू. मी संख्या वाचते. 55, 22, 33, 45. 55, 22, 33, 45. बघा, ह्या संख्यांचं निरीक्षण करा. ह्या संख्या कशा आहेत, तर 11च्या पाड्यातील आहेत. ह्या संख्या कशा आहेत, 11च्या पाड्यातील आहेत. मग 11चा पाडा 11 पाची 55, 11 दुनी 22, 11 ती 33 आणि चौथ्या पर्यायामध्ये काय आहे, 44 पाहिजे, पण तिथं काय दिलंय, 45. ह्या 11च्या, ह्या 55, 22, 33 ह्या संख्या कशा आहेत, 11च्या पाड्यातील आहेत आणि 45 ही 11च्या पाड्यातील नाही. इथं 44 पाहिजे, पण इथं त्यांनी काय दिलंय, प्रश्नामध्ये काय दिलंय, 45. म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती आहे, 45. मग पर्याय कोणता आहे, 4. म्हणून चौथा पर्याय काय करायचंय, रंगवायचा. चौथा पर्याय रंगवायचा. आता ह्याच धर्तीवरचं आपण काय करू, तिसरं उदाहरण सोडू. तिसरं उदाहरण आहे 39, 37, 31 आणि 29. बघा काय, मी आणखी एकदा उदाहरण वाचते. 39, 37, 31 आणि 29. 39 ही संख्या कशी आहे, पाड्यातली संख्या आहे. 13 39. 13चा पाडा म्हणा, 13 1 13, 13 2 26, 13 39. 13च्या पाड्यातील आहे, 13 39. पण ही 37 ही संख्या पाड्यात आहे का, नाही. ही 31 ही संख्या पाड्यात आहे का, नाही. आणि ही 31 ही संख्या पाड्यात आहे का, नाही. 29 ही संख्या पाड्यात आहे का, नाही. मग ह्या संख्या कशा आहेत, मूळ संख्या आहेत. ह्या संख्या कशा आहेत, 37, 31 आणि 29. ह्या संख्या कशा आहेत, मूळ संख्या. आणि 39 ही संख्या कशी आहे, 39 ही संख्या संयुक्त संख्या आहे. 39 ही संख्या संयुक्त संख्या आहे, संयुक्त संख्या आहे. आणि 37, 31, 37, 31 आणि 29 ह्या संख्या मूळ संख्या आहेत. म्हणून वेगळी संख्या कोणती आहे, वेगळी संख्या 39. का वेगळी आहे, तर ती संयुक्त आहे.
आणि बाकीच्या सगळ्या संख्या कशा आहेत, मूळ आहे. म्हणून आपली गटात न बसणारी संख्या कोणती आहे, 39. म्हणून 39 पर्याय 1. म्हणून हा 1 नंबरचा गोल काय करायचा, रंगवायचा. आता हे झाले उदाहरण. किती झाले उदाहरण, 3 झाले. आता आणखी एक उदाहरण काय करू आपण, सोडू. आणि बाकीची उदाहरणं काय करायचे, तुम्ही वरून सोडवून आणायचंय. चौथं उदाहरण मी काय करते, बोर्डवर लिहिते. 453 दुसरी संख्या आहे 345, तिसरा आहे 543 आणि चौथा आहे 254 पर्याय. आता 453. आता काय करायचं, संख्या दिल्यानंतर काय करायचं, आपल्याला त्याचं निरीक्षण करायचं, संख्यांचं निरीक्षण करायचं. बघा 453, 345, 543 आणि 254. आता आपण काय करू, आधी पहिल्या पर्यायाची बेरीज करू. 4 + 5 9, 9 × 3 12. किती आली बेरीज, 453 ची बेरीज किती आली, 12. 345 ची बेरीज किती आली पहा, 3 × 4 7, 7 × 5 12. आता 543 ची बेरीज किती आली पहा, 5 × 4 9 आणि 3 12. म्हणजे ह्या तिन्ही संख्यांची बेरीज किती आली, 12. आणि 254, ह्या 2 × 5 7, 7 × 4 11. याची बेरीज किती आली, 11. बघा पहिल्या 3 पर्यायामधील संख्यांची बेरीज किती आली, 12. आणि चौथ्या पर्यायामधील संख्यांची बेरीज किती आली, 11. म्हणून गटात न बसणारी संख्या कोणती आहे, गटात न बसणारी संख्या 254. म्हणून चौथा पर्याय काय करायचा, रंगवायचा. किंवा ह्याच्यावरून अजून एकदा आपल्याला हे करता येते, ह्याच्यावरून अजून आपल्याला ह्यातला फरक लक्षात येतो. पहिल्या संख्येमध्ये 4 5 3, दुसऱ्या संख्येमध्ये 3 4 5. म्हणजे संख्यांच्या आदला बदल करून संख्या तयार केल्या. 5 4 3, तिसऱ्या पर्यायामध्ये 5 4 3. म्हणजे संख्यांच्या आदला बदल करून संख्या तयार केल्या. पण चौथ्या पर्यायामध्ये 2 5 4 ही संख्या कशी आहे, वेगळी आहे. म्हणून ही संख्या गटात बसत नाही. अशाच प्रकारची काय करायचे विद्यार्थ्यांनो, उदाहरणं गटात न बसणारी संख्या यावरील काय करायचे, आज उदाहरणं सोडवून आणायचे.